स्वतःचा जीव धोक्यात घालू काही साध्य नाही होणार. सोडताय की नाही वहिनी? वहिनी 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 जैना ठीक आहेस ना तू? काही झालं नाही ना तुला? माझ्यासाठी जीव धोक्यात घातलास होय स्वतःचा? जैना खरा भाग निघालास बघ माझा. माझ्यासाठी धावणारच आहे माझं शिंगरू वासरू. असं करतं का कोण? स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालायचा? आणि माझा विचार बी नाही केला वय थोडा बी. बरोबर बोलती जरा विचार करायचा माझ्या हे समजा करताना. आमचं काय झालं असतं? मला वाटलं ते मी केलं, पण तुमच्या दोघींसाठी मी काय पण करू शकतो आता. आज माझा लेख म्हणून खरं उतरलंस बघतो. मला लय अभिमान वाटतंय तुझा. अभिमान वाटतंय म्हणजे याने स्वतःला जाळून घेतलं असतं तर अभिमान वाटला असता तुम्हाला? तुम्हाला ना नेहमीच चुकीच्या गोष्टीचा अभिमान वाटत राहिला. तुमच्यामुळं तो सत्या पण वाईट मार्गाला लागला आणि आता सपनाला पण स्वतःच्या संगतीत घेतले. ए माझ्या घराचं काय करायचं ती माझं मी बघीन. तू कोण बोलला रे आम्हाला? जयदीप केबिन मध्ये या. जयद्या हिचं काय ऐकू नका बघ. लई मस्तीत आहे ही. हिच्याकडे बघते मी परत. ए माझ्या लेकाला काही बोललेस ना तर गाठ माझ्याशी ध्यानात ठेव. काय चालवले हे? काय तमाशा चालवता बाहेर? हे वागणं शोभतंय? रागाच्या भरात पाऊल उचललं की नुकसान आपलं होतं एवढं लक्षात घ्या. तुमच्यामुळेच वेळ आली आहे ही. काही कारण नसताना काहीच गरज नव्हती सपनाला ह्यात ओढायची. आणि मम्मीचा सुद्धा काही दोष नाहीये. आमच्याकडे तसा पुरावा आहे. कसला पुरावा? कुठला पुरावा? तुम्ही मम्मीला मुद्दाम अडकवताय आणि हे न कळणं इतकं येणार नाहीये मी. अहो खरंच आजवर मी तुमची इज्जत करायचो, पण आज माझ्या लक्षात आलं तुम्ही माझ्या फॅमिलीला संपवायला निघालाय. वहिनी आल्या सत्यदादा, नंतर पप्पा आणि बालमदाजी, आता मम्मी आणि सपना. राहिलो कोण? मी आणि सवी कवी. आम्हाला पण टाका जेलमध्ये. शांत हे सगळं करताना मला आनंद नाही होत. आनंद नाही होत? मग साताऱ्यात तुम्ही परत का आलात? इकडे ट्रान्सफर कशाला करून घेतली तुम्ही? सांगा ना, काय हेतू होता तुमचा इथं परत येण्याचा? बोला, उद्देश काय होता तुमचा इकडे बदली करून घेण्याचा? मी जे करते ते माझं कर्तव्य म्हणून करते आणि सपनाला आणि मम्मीला मी अशीच अटक नाही केली. त्यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावा आहे. नीट बघा, दोघींनी पोलिसांच्या रेकॉर्ड रूम मध्ये घुसून फाईल मधनं कागद गायब केलेत. मी कुणावरच पर्सनल राग नाही काढत आहे. माझ्यासाठी कायद्यासमोर सगळे समान आहेत. जर ह्या दोघींनी पुरावे नष्ट केले नसते तर त्यांना अटक करावी लागलीच नसती. त्या दोघींनी गुन्हा केलाय आणि तुम्ही जे आता बाहेर करत होता तो पण गुन्हा आहे. त्यामुळे त्यांना सोडण्याऐवजी तुम्हाला जेलमध्ये टाकावं लागेल. वहिनी मग काय करू मी? एक नवरा म्हणून, मुलगा म्हणून ह्या दोघींना सोडण्यासाठी माझ्याकडे दुसरा काय पर्यायच नाहीये. वहिनी मी काय करू म्हणजे तुम्ही ह्या दोघींना सोडा? शांत व्हा, एकदम नीट या परिस्थितीकडे बघा आणि मग मला सांगा.
तुम्ही काय करायला पाहिजे आणि मी काय. भंडारे ब्रो, मी काय म्हणते, मंजू मॅडम खरंच ना 3rd डिग्री देतील काय? नाही म्हणजे बघायला गेलं तर दिलीच पाहिजे, दोघी बिले कुचक्या आहेत. ए गाबोळ्या डोळ्याचे, काय बोललीस ग? कुचक म्हणतीस होय मला? कोण आहे मी? महिला प्रदेश अध्यक्ष. हा मग माझे पण काही 1-2 नाही, लाखभर फॉलोअर्स आहेत. हे पोरी जरा गप्प बस ना. आताच एवढा गोंधळ झालाय, कुठे शांत झालाय तर राहू दे ना. मॅडम आधीच चिडलाय तर तू अशीच वागत राहिलीस ना तर तुला 3rd डिग्री देतील. मला नाही, त्यांनाच देतील. भंडारे मामा, हे 3rd डिग्री म्हणजे खूप डेंजर असतं का? मी अजून बघितली नाही हो कधी. आत्ताची 3rd डिग्री म्हणजे एकदम 3rd क्लास. आमच्याकडे असायची ती एकदम 1st लेवलची डिग्री असायची. म्हणजे तुमच्या वेळी पण असं मिरचीची धुरी वगैरे द्यायचे? मिरचीची धुरी वगैरे एकदम बरोबरच काम झालं. आमच्याकडे एकदम डेंजर 3rd डिग्री असायची. मला अजून आठवतंय, इनामदार नावाचे एक अधिकारी होते, लय डेंजर माणूस. त्यांचं नाव घेतलं तरी गुन्हेगार एकदम घाबरून जायचे. एकदा एक गुन्हेगार होता कस्टडीत. काही केलं, गुन्हाच कबूल करेना. मग टायरात घालून मारला, बर्फाच्या लादीवर बसवला, पण नाही, तो काय गुन्हा कबूल करायला तयार नाही. बापरे. आणि मग साहेब स्वतःच आत गेले. आणि अशी 3rd डिग्री दिली की त्यांनी केलेला गुन्हाच काय, त्याच्या आधी केलेले गुन्हे बी कबूल केले त्यानं. सगळे गुन्हे कबूल केले म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? अगं, एक खुर्ची असायची. खुर्ची वे खुर्चीचं काय एवढं, खुर्ची असते की अशीच. बरोबर आहे, खुर्च्या कुठे बी असतात, तसं काय तिथे बी आहेत की खुर्च्या. अगं साधी सुधी खुर्ची नाही, लोखंडाची खुर्ची होती. आणि तिला चारी बाजूने इलेक्ट्रिक वायर जोडायची. कशाला? जो गुन्हा कबूल करायचे नाही ना त्याला त्या खुर्चीत बसवायची. तसाच त्या गुन्हेगाराला साहेबांनी त्या खुर्चीत बसवला आणि दिले शाप. मग पुढं काय झालं? काय झालं? अगं सगळ्या मुंग्याच मुंग्या. पण मला नाही वाटत मॅडमांना 3rd डिग्री देतील. हे मयुरी, मॅडमचं जर मनात आलं ना तर ह्याच्यापेक्षा डेंजर 3rd डिग्री देऊ शकतात. मम्मी ऐका की, मला काय वाटतं कबूल करून टाकतो का गुन्हा? अहो मम्मी, त्या एक जाऊबाईंच्या मनात काहीतरी आलं का नाही 3rd डिग्री वगैरे, अवघड होईल मग आपलं. तुम्हाला पण या वयात झेपणार आहे का आता? कसं लवकर कबूल करून टाक. खूप लगेच का तू काय 3rd डिग्री बिग्री देत नसतात. टेन्शन नको घेऊ तू. आपल्याला घाबरवून समजा आपल्याकडनं कबूल करायचं ना म्हणून असं भीती दाखवायला ती. शांत. अहो पण मम्मी, आपल्या विरोधात पुरावे आहेत त्यांच्याकडे, त्याचं काय करायचं? कुठं माझी अक्कल बी ढोर चरायला गेली होती काय माहिती. तुमच्या बरोबर यायलाच नव्हतं पाहिजे त्या दिवशी इथं पोलीस स्टेशन मध्ये.
कुठे आहेत जाधव साहेब? बोलो त्यांना. अहो मम्मी साहेब, एवढ्या का भडकल्यात? आणि आज तुम्ही इकडे कसे? ए शिंदे, उगाच तुला ठावा नाही असं दाखवू न कसं? तुला चांगलंच ठाव आहे का मी का आली इथं ती? कुठे आहेत जाधव साहेब? सर मीटिंगला गेलेत मुंबईला. तुम्ही माझ्याशी बोलू शकता काय असेल ते? आत्ताच्या आत्ता सत्याचं नाव त्या फाईलवरून काढून टाक. हो, काय म्हणता मम्मी साहेब तुम्ही? अहो ते शक्य नाही आता. काय? अहो लय गंभीर गुन्हे दाखल झालेत सत्यदादाच्या विरोधात. अहो सगळे जबाब पुरावे त्यांच्या विरोधातच आहेत. जाधव साहेबांनी सुद्धा फाईल कोर्टात पाठवायला सांगितली. ये शिंदे, जेवढे पाहिजे तेवढे पैसे, गाडी, बंगला, जी काय पाहिजे ती मी देते तुला, पण सत्याचं नाव त्या फाईलवरून काढून टाक. आणि तुला जमत असेल ना तर मला सांग, मी फाडून टाकते ती. साक्षीदारांची तरी नावं सांग. अहो ते शक्य नाही हो. अहो हे सरांना कळलं तर वाट लागेल माझी. अहो त्यांनी सांगितले म्हणून तरी फाईल तयार केली आम्ही. अहो त्यांनी आधीच ऑर्डर दिली आहे, कुठल्याही साक्षीदाराचं नाव फोडायचं नाही, थेट कोर्टात हजर करायचं त्यांना. ये शिंदे, तुझ्या साहेबाच्या ऑर्डरी मला सांगायच्या नाहीत. माझ्या पैशावर जगलाय आजवर, तू ही ध्यानात ठेव. तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय मम्मी साहेब, आपण जरा समजून घ्या ना तुम्ही. अहो असं केलं तर माझी नोकरी जाईल, कुटुंब माझं रस्त्यावर येईल. आणि जर माझं सत्य जेलमध्ये गेलं ना तर तुझी फॅमिली जितकी राहणार नाही, ध्यानात ठेव. कुठे आहे ती फाईल? दे माझ्याकडे. तुला जमत नसेल ना तर मी करते काय करायचंय ते. अहो माझ्याकडे नाहीये ती फाईल आता. शिंद्या, ती फाईल कुठे आहे सांग. तुला तुझ्या फॅमिलीची शपथ आहे, सांगते. कुठे आहे फाईल? ते तिकडं रेकॉर्ड रूम मध्ये. मम्मी, त्या दिवशी तर रेकॉर्ड रूम मध्ये यायलाच नव्हतं पाहिजे बघा तुमच्या बरोबर मी. हा, त्या दिवशी कागद फाडायला सोबत आली आणि आता इथं जेलमध्ये पण सोबत आहे तुमच्या. ही सपनी स्वतः बी घाबरते, मला बी घाबरायला लागलीस तू. हो लगेच कसं काय आपण जेलात फिलात जात नसतो. अगं आतापर्यंत गोष्टी मंत्रालयात पोहोचल्या असतील. मंत्रालयात अहो मम्मी, इथं घरनं पण सोडवायला कोणी आलं नाही. मंत्रालयाच्या काय गोष्टी करताय? सत्यभाऊजीने तरी यायला पाहिजे होतं का नाही, ते पण आले नाहीत. शेवटी जयदीप आलाय बघा माझा. जयदीपच माझा शेवटी काही झालं की. माझ्या लेकरा, कोकरा, वागरा, माझ्या काळजीने लगेच आलास होय तू. सपने बघ, सत्या मंत्री साहेबांना घेऊन आलाय सोबत. या मंत्री साहेब. सत्या मंत्री साहेब कुठे आहेत? मम्मी जैदा कुठं आहे? तू मला सोडवायला येशील या अशी मी वाट बघत होती तुझी, आणि तुझ्या इथे विचारतोस होय. कुणाकडून अपेक्षा ठेवायची देवा मी? सत्या, तुला तुझ्या मम्मीला असं जेलात बघायला आवडेल का? जयदीप भाऊजी, आधी जे घडलं त्याच्यावरून मी तुमच्या कुणावर अजिबात राग नाही काढत. माझं फक्त सत्यावर राग आहे. त्या घराशी माझं नातं तुटलेलं असलं तरी तुमच्या सगळ्यांबद्दल माझ्या मनात अजूनही आदर आहे. पण कायद्याच्या दृष्टीनं जे चुकीचं आहे त्याची मी गय करणार नाही. केबिन मध्ये श्वेता, श्वेता ठीक आहेस ना तू? तुला काही झालं नाही ना? लागलं नाही ना कुठं? अरे काय वेडे पण नाही हो. मी तुला सांगत होतो ना जरा धीर धर म्हणून, मग रागाच्या भरात कशाला एवढा तमाशा केलास? अरे रागाच्या भरात तुला काय झालं असतं तर? राग अजिबात चांगला नसतो जयद्या. या रागापायीने आयुष्यात लय गोष्टी गमावल्यात मी. अंगावर पेट्रोल ओतून घेतलेस तू? एवढा स्वस्त झाला जीव तुझ्यासाठी? अरे एकदा सपना वहिनींचा विचार करायचा होतास, मम्मी पप्पांचा विचार करायचा होतास, ते तर माझा तर विचार करायचा होतास. ज्या हातानं तुला पहिलं पाऊल टाकायला शिकवलं, ज्या हातानं तुला प्रेमानं घास भरवला, ज्या हातानं मायेनं तुझ्या डोक्यावरनं हात फिरवला,
तोच हात तुझ्यावर उचलल्यानंतर किती त्रास झाला असेल मला. शब्दात नाही सांगू शकत मी तुला. चैद्या, आज तुला काय झालं असतं ना तर स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो मी. अख्खा सातारा मला सत्य दादा म्हणतो, पण मला भारी फक्त तवाच वाटतं ना जेव्हा तू मला दादा म्हणून हाक मारतोस. लोकांसाठी सत्य लय मोठं आहे, कारण तू माझ्या पाठीशी उभा आहेस. मी लोकांच्या मदतीला धावून जाऊ शकतो कारण आपल्या घरी लक्ष द्यायला तू असतोस. अरे माझी सावली आहेस तू. तुझा लय मोठा आधार आहे मला. अरे तू जीव आहेस माझा. अरे आजपर्यंत तुला कधी शब्दात सांगितलं नसेल, पण तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे माझं. चैद्या, माफ कर मला. अरे रागाच्या भरात हात उचलला मी तुझ्यावर. दादा, मला माफ कर रे दादा. मी डोक्यात राग भरून घेतला आणि मी विचारच नाही केला रे कशाचा. ए बोललो रे दादा, मी तुला नाही बोललो रे. माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. परत नाही असं होणार कधी. खरंच परत नाही असं होणार. परत असं करून तर बघतो. आता ना फक्त कानाखाली मारल्या तू. परत जर असं काही केलंस ना तर लय हाणीन तू. चैद्या, बघ लहान नाहीस तू आता. परत असं अजिबात वागायचं नाही. नाही. मम्मी, इतका वेळ काय बोलत असतील भाऊजींशी? मला असं वाटतंय का सत्याने फोन लावला असेल मंत्री साहेबांना. आता बघ कशी वटणीवर येते ती नेपळट. मम्मी, तुम्हाला काही पण वाटतंय बरं का? अहो, फोन लावायचा असं तर घरी बसल्या बसल्याच लावला नसता का? मग तुमचा एवढा बर्थडे अटक केली तेव्हाच बोलले असते ना काहीतरी. मग शांतपणे घेतलं सगळं त्यांनी. आणि जो कालवा त्यांनी करायला पाहिजे होतं का नाही, तो जयदीपनं केलाय बघा माझ्या. घरला गेल्यावर सत्याला बोलते जरा मी. आता जाऊ ना घरी आपण? नाही म्हणजे वेळ लागणार असेल तर हिथंच बोलून घेऊया का त्यांच्याशी? केक पण हिथंच कापून आहे तर. तोंडाला चांगलं बोलायचं कधीतरी घेऊ. बोलतोस सारखं तू. टेन्शन आलंय मला. हबला कुठली बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गए, तुम जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू मम्मी. माननीय महिला प्रदेशाध्यक्ष मायाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पप्पू शेठ कडून डंपर भरून शुभेच्छा. जरा फोटो काढा रे, फोटो काढा. हॅपी बर्थडे मम्मी साहेब. डंपर भरून धन्यवाद. इकडं कसं काय पप्पू शेठ? इकडं कसं काय म्हणजे? तुम्हाला शुभेच्छा द्यायला मी माया पॅलेस वर गेलो होतो ना.
तिथं भेटले माननीय, ते म्हणले तुम्ही इकडे. मी पुढचं ऐकूनच घेतलं नाही, डायरेक्ट डंपर काढला, बांग बोंग शुभेच्छा द्यायला पोलीस स्टेशन मध्ये हजर. आपण तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कस काय सत्कार बत्कार आहे का काय? हा सत्कारच असणार, तुमची कामगिरीच एवढी मोठी आहे. सत्कारच काय की पोलिसांनी तुमचा सत्कार ठेवला असणार. मी म्हणतो का नाही ठेवला पाहिजे, ठेवायलाच पाहिजे. तुमचं कार्यच एवढं मोठं आहे, रोज ठेवला पाहिजे तुमचा सत्कार. थँक्यू. पप्पू शेठ, तुम्ही काय करा, माया पॅलेसवर जावा, चहा कॉफी घ्या, पुन्हा म्हणलं तर डॉल्मी मागवलंय तिकडं डान्स करा, फ्रेंड सर्कल घेऊन जावा, एन्जॉय करा एन्जॉय. बरोबर. हा माया पॅलेसवर जा. नाही आता काय मेरी जान लुडो बादशाह आ जा इधर. असा लो चलो एक डाव. पप्पू शेठ, उठा पटकन, उठा माझा ऐका. माया पॅलेसवर जावा, तिकडे का नाही मंत्री संत्री आले असतील, ते कॉन्ट्रॅक्ट मिळेल, टेंडर पास होईल वाळूचं. थांबा पप्या शेठ. मायाताईंचा सत्कार बघूनच जावा की. माझी सिस्टर इन्स्पेक्टर आणि सोबत तिचे मिस्टर. सॉरी सत्य दादा. हो अरे तुमचं परत पॅचअप झालं काय, जुळलं काय परत? हा बरं आहे ना, आता तुम्ही जोडीने सत्कार करणार मम्मी साहेबचा. ओ मम्मी साहेब, अहो तुम्ही किती लकी आहेत. बरं झालं मी केक घेऊन आलो इथं. ए पप्या, सांगितलं तुला थांबू नकोस म्हणून, जा नाही तर कानाखाली ठेवून देईन बघ. काय प्रॉब्लेम काय हो तुमचा? हा एकतर वाढदिवस तुमचा, मी बुके घेऊन यायचा, मी केक घेऊन यायचा, आणि इथं मला कान पडून बाहेर पाठवणार होय. ह्याला काय अर्थ आहे? मला पहिल्यापासून इथं किंमतच नाही. अरे सत्य दादा, अरे काय तुला वाटतंय का नाही? काय चाललंय तुझ्या राज्यात? पप्या तू एक मिनिट बाहेर थांब. अरे पण कायला काही? अरे तू बाहेर थांब, मी येतो बाहेर. मम्मी मला खरं खरं सांग, ते जबाबाचे कागद कुठं आहेत? तुम्ही दोघींनी बी खरं खरं सांगा मला, नाहीतर वाघमारे मॅडम ना तुम्हाला जेलमध्ये टाकतील. मग पुढे काहीच करू शकणार नाही. हे सत्या, ह्याने भेटणं कान भरलं वाटतं तुझं. तिच्या बोलण्याला बोलून तू बी जेलची भाषा करायला लागलास होय. पण ध्यानात ठेव, ती कागद जर बाहेर आली का नाही तर ही नेबट तुलाच अटक करल. करू दे की मग, मला तर हा विषय संपवायचाच आहे मम्मी. एकदा ते कागद सापडले तर निंदात मला माझी बाजू तर मांडता येईल. कुणी नाही तर न्यायदेवता तरी माझी बाजू ऐकून घे. सत्या, ती कोर्ट तुझं म्हणणं ऐकून घेईल, पण ही पोरगी न्यायानंच वागल असं काही नाही. तू निर्दोष असला का नाही तरी तुला फासावर चढवायला बघेल बघ. मम्मी, वाघमाऱ्यांचा जरी माझ्यावर विश्वास नसला ना तरी माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या कायद्यानंच वागतील. आणि माझं बी म्हणणं असंच आहे की त्यांनी सगळे पुरावे पडताळल्यानंतरच मला निर्दोष समजावं, आणि त्यासाठी मी वाटेल ती मदत करायला तयार आहे. सत्या, तू लई मोठी चूक करतोयस त्यांनी बेटवर विश्वास ठेवून. मम्मी मला सांग, तुला तुझ्या पोराला निर्दोष सिद्ध झालेलं बघायचं आहे का नाही? आणि बघायचं असेल ना तर आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघी माझ्या बरोबर चला आणि मला सांगा ते जबाबाचे कागद कुठं आहेत. वाघमारे मॅडम, तुम्ही बी चला माझ्या बरोबर. नाही येणार. मला माहितीये तू तुझी बाजू सावरून घ्यायला हे सगळं करतोयस ना. वाघमारे मॅडम, अहो तुम्हाला जर वाटत असेल ना की मी स्वतःची बाजू सावरून घेण्यासाठी नाटक करतोय तर आत्ताच्या आत्ता अटक करा तुम्ही मला. वाघमारे, हे बघा, आज फक्त एकदा विश्वास ठेवा माझ्यावर. चला माझ्या बरोबर. नाही येणार. तुम्हाला यावंच लागेल वाघमारे मॅडम. स्वतःला तुमच्या नजरेत गुन्हेगार म्हणून बघणं ना आता सहन होत नाही मला.
काय झालंय तिकडं काहीच कळायला मार्ग नाही. जयद्या गेला त्याच्या पाठोपाठ सत्यही तिकडच गेलाय. काहीच कळे नाही. काय करावं? जावं का आपण? या वाघमारे मॅडम. पोलीस? ही सपनी कागद कुठं लपून ठेवले असे सांगितलं की नाही, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही सांगून ठेवते. आत गेल्यावर एक शब्द बोलायचं नाही. चल. हो पण मग मी वाघमारे मॅडम या. सत्य काय झालंय? मम्मी कुठं लपून ठेवलेस ते जबाबाचे कागद? मला नाही ठाऊक. सपना वहिनी तुम्ही सांगा ते जबाबाचे कागद कुठं आहेत? काय विचारतोय मी? कुठे आहेत ते कागद? सत्या हळू. ए सत्या, एवढा का उतावळा झाला त्या कागदासाठी? तुझ्या विरोधातले जबाबाची कागद आहेत ती. तू चालते तिशी. येऊ दे अडचणीत मग. काय करायचं ते मी बघीन. आणि जर मी दोषी ठरलो ना तर तुरुंगात जाईन. पण आता मला ते जबाबाचे कागद जास्त गरजेचे आहेत. सपना वहिनी अहो तुम्ही तरी सांगा कुठं आहेत ते कागद, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. सत्य भाऊजो, काय करू मी? मला काही कळत नाहीये. म्हणजे कागद नाही दिले तर मला जेलमध्ये जायला लागेल, दिले तर मम्मी मला लई ओरडतील. तुम्हाला बी जेलमध्ये जायला लागू शकते. मी नाही सांगू शकत. नाही सांगता येणार? सपने अगं आता तरी खरं बोल. अगं आधीच लई गैरसमज झालाय दादा आणि वहिनींच्या त्या कागदामुळं. अगं तू बोलल्यानंतर ते दूर तरी होईल. बोल सपने, अगं बोल. म्हणजे तुला बोलायचं नाही तर ठीक आहे. आता बघच मी काय करतो ते. जयद्या, जयद्या तुम्ही बाजूला व्हा. जयद्या, जयद्या असं नको करू. अरे कशाला करतोय असं तू? जरा तरी माझा विचार कर की तुला काही झालं तर माझं कसं होईल? मम्मी सांगा की त्याला काहीतरी. जयद्या प्लीज असं काहीतरी करू नको. जयद्या लाज काय? जयद्या लांब कर तुझ्यापासून ते. लांब घ्या आधी ते. जयद्या ए ऐक. जयद्या सपने मी अंगावर पेट्रोल ओतून घेतलंय. लवकर सांग ते कागद कुठे, नाही तर हिथंच चालून घेईन मी स्वतःला. जयद्या लांब घेते.